नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि याचा आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आणि मंडळी, जनता दरबारमधून आपण जे प्रयोग दाखवतो ना, हे प्रयोग तुम्ही तुमच्या भागामध्ये नक्की करू शकता. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने ही माहिती आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. पण सध्या मात्र आपल्याकडून अनेक तक्रारी आमच्यापर्यंत येत आहेत आणि त्या अशा आहेत की सोमवारची ही जी आपण वेळ बदललेली आहे ना, ती आम्हाला अतिशय गैरसोयीची आहे असं अनेकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. वास्तविक रात्री 10ची वेळ आम्हाला सोयीची आहे, कारण ऑफिसमधून 7:30 वाजेपर्यंत आम्ही घरी येऊ शकत नाही आणि अतिशय ह्या चांगल्या कार्यक्रमाला आम्ही मुकत आहोत असं ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे. पण मंडळी, हे जे आपल्या कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा हा जो निर्णय होता ना, हा सर्वस्वी चॅनलचा निर्णय होता आणि तो आपण मान्य केलेला आहे. आणि दुसरी ह्याच्यामध्ये बाब आमच्या लक्षात अशी आली की रात्रीची 10 वाजताची ही जी वेळ आहे ना, ही ग्रामीण भागामध्ये थोडीशी गैरसोयीची असते, कारण त्या लहान वाड्या वस्त्यांमधले लोक 10 वाजेपर्यंत जागे असतातच असं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी 7:30 ही वेळ योग्य आहे. आणि आपण शहरात राहणारी लोक हा कार्यक्रम रेकॉर्ड करू शकतो किंवा शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपण जे होतं ना, तेही आपण बघू शकतो. त्याच अनुषंगाने जनता दरबारचे हे जे सगळे प्रयोग आहेत ना, याची तंत्रशुद्ध माहिती देणारं एक सचित्र पुस्तक आम्ही तयार करत आहोत. ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ह्या जनता दरबारच्या सगळ्या DVDही आपल्यासाठी उपलब्ध आम्ही करून देत आहोत. आणि ह्या बाबतीतली सगळी माहिती जनता दरबारचं फेसबुकवरती एक स्वतंत्र पेज आहे, त्याच्यावरती ही सगळी माहिती आहे. आमचा संपर्काचा नंबर आहे, पत्ताही आम्ही त्याच्यावरती दिलेला आहे. लवकरात लवकर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि जनता दरबारची ही जी चळवळ आहे ना, ही दशदिशामध्ये पोचवा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषयही खूप चांगला आहे, माहितीपूर्ण आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे. मागच्या भागामध्ये जादूटोणा विरोधी कायदा जो आपण बघितलेला होता, त्याचाच दुसरा भाग आज आपण बघणार आहोत. मुळात ह्या कायद्याची भाषा आहे ना, ही थोडीशी क्लिष्ट आहे किंवा ही माहिती समजणं तेवढंसं सोपं नाही आहे. आणि त्याच अनुषंगाने हा कायदा किंवा ह्याच्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत ना, त्या साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मंडळी, ह्या कायद्याविषयी प्रचंड गैरसमज जनमानसामध्ये आहे, कारण मुळात हा कायदा आपण कधी समजूनच घेतला नाही. आपण लक्षात घ्या की आपल्याकडे अनेक धर्म, पंथ, जाती ह्या सर्वांना विचारामध्ये घेऊन ह्या कायद्याचा मसुदा तयार करणं हे किती क्लिष्ट आणि अवघड काम असेल, क्षणभर विचार करा. गैरसमज असा आहे की हे धर्माच्या विरुद्ध आहे. आम्ही सत्यनारायण केलं तर आम्हाला लागू होईल का? किंवा कुठे काही समजा आम्ही धार्मिक कृत्य केलं तर त्याला हा अंधश्रद्धा म्हणून मग त्याला ट्रीट करते. कारण अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये फार बारीक अशी मार्जिन होती. इकडे मुळात अंधश्रद्धा, इकडे मुळात श्रद्धा. आणि म्हणून या कायद्याचं नावच बदलून टाकलं आम्ही. अंधश्रद्धा निर्मूलन हा कायद्याचं नाव काढून आम्ही अनिष्ट, अघोरी आणि अप्रिय अशा प्रकारच्या ज्या प्रथा पद्धती आहेत त्याच्या विरुद्ध हा कायदा असा आणला. त्याच्यामध्ये कुठे जिथे जिथे अंधशब्द होता, अंधश्रद्धा, ते काढून टाकला आम्ही, त्याला ठेवलंच नाही. हे परंपरा आहेत, प्रथा आहेत, अनिष्ट, अघोरी आहेत, त्याला मानव विकासाच्या विरुद्ध आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात शोषण होते. अशा प्रकारचं चित्र आणलं आणि आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला. मागच्या भागामध्ये ह्या कायद्याचा प्रवास आपण बघितला आणि हळूहळू या कायद्याचा संपूर्ण मसुदा पुनर्ड्राफ्ट करण्याची जबाबदारी माझ्याकडे अधिकृतरित्या आली. त्यामध्ये न्यायमूर्ती PB सावंतांनी अतिशय सुंदर मदत केली. ते सुप्रीम कोर्टाचे माझे न्यायमूर्ती आहेत. अतिशय सोप्या भाषेमध्ये, सोप्या मराठीमध्ये त्यांनी ड्राफ्टिंग करण्यापासून सगळ्या गोष्टींची मदत केली. सगळ्यात पहिले हा मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिला की तुम्ही काहीही शब्द वापरा. त्यावेळेस अंधश्रद्धा हा शब्द आम्ही काढूनच टाकला होता, अंधविश्वास हा शब्द ठेवला होता. तुम्ही अंधविश्वास वापरा, जादूटोणा वापरा, अमानुष प्रथा वापरा, काहीही वापरा. कोणतेही शब्द वापरले तरी हा विषय इतका व्यापक आहे आणि घटनेने धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांनी एकदम वेगळ्या पद्धतीची व्याख्या त्यामधनं इव्हॉल्व केली की अनुसूचीमध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या असतील तेवढ्या म्हणजेच या अमानुष प्रथा, अघोरी प्रथा किंवा जादूटोणा, याच्या पलीकडे आणखी काही नाही. या पद्धतीची व्याख्या त्यांनी करून दिली.
आता आज आपण ह्या कायद्याचा मसुदा काय आहे ते जाणून घेऊया. आपण यासाठी दिले की ते अंधश्रद्धा हे आपण कापून टाकला. त्याच्यामध्ये अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा हे असं एक सविस्तर मोठं नाव आहे. परंतु या नावामध्ये भरपूर अशा प्रकारचं कायद्याचं एक संकलन आहे. त्याच्यात 13 सेक्शन्स आहेत, मागे पुढे 13 सेक्शन आहेत आणि 8 आपण एक्झम्पशन दिलं आहे की 8 ह्या गोष्टी लागू होणार नाही. तर त्याच्यामुळे काय आहे की जे गैरसमज ज्या पॉईंटवर होत होते ते पॉईंट निघून गेला आणि त्याच्यामुळे आता विरोध होत नाही. मुळात हा कायदा धर्मस्वातंत्र्याच्या विरोधात अजिबात नाहीये हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पण कर्मकांडांच्या आडून जे शोषण होतं, जे छळ होतात, लुबाडणूक होते, मारहाण होते, प्रसंगी हत्या होतात, या सगळ्याच्या विरोधामध्ये हा कायदा आहे हे आपण सगळ्यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे. कारण त्यांचे सुद्धा काही जे प्रश्न आम्ही केले, काही क्लॉज टाकला, मी एक्झम्पशन क्लॉजच टाकला. कोणी मग गळ्यात टाईट टाकलं, दंडाला टाईट बांधलं तर ते अंधश्रद्धा आहे का? आम्ही म्हणलं की नाही, तसं नाही. हे कोणत्या एखादा टाईट टाकत असताना एखादा धंदाच उघडणार कुठे लाखो रुपये लुबाडत असेल तर मग माझा हा कायद्याला लागू होईल. लुबाडणूक हा महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून ह्याच्यामध्ये हे सगळं आता तुम्ही बघतो की तंत्रमंत्रानं मुलं होतात. तंत्रमंत्रानं मुलं होऊ शकत नाही. जर असं तंत्रमंत्रांचं मुलं व्हायचं राहिलं नवरे कशाला करावं लागतं हे त्या काळामध्ये त्यांनी. तर हे अशा प्रकारचं हे लोकांना पटवण्यात आलं. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये ज्या कृती या गुन्ह्यास पात्र ठरतात त्याची एक स्वतंत्र अनुसूची GR मध्ये दिलेली आहे. ती आपण सगळ्यांनी जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे आणि GR मधून मी आपल्याला ती वाचून दाखवणार आहे आणि आपण ती जाणून घेऊया. आपल्याकडे भूत लागणे ही फार मोठी समस्या आहे. त्याच्यावरती निरनिराळे जे काय उपाय योजले जातात ना त्या बाबतीमध्ये इथे स्पष्टता दिलेली आहे. इथे अनुसूचीमध्ये असं सांगितलेलं आहे की ह्या जर का गोष्टी केल्या तर तुम्ही त्या गुन्ह्यास पात्र होतील. भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला दोरानी किंवा साखळीने बांधून तिला मारहाण करणं, काठीने किंवा चापकानी मारणं, तिला पादत्राणं भिजवलेलं पाणी प्यायला लावणं, मिरचीची धुरी देणं, त्या व्यक्तीला छताला टांगणं, त्याला दोरानं किंवा केसानी बांधणं किंवा त्या व्यक्तीचे केस उपटणं, व्यक्तीच्या शरीरावर किंवा अवयवांवर तापलेल्या वस्तूंचे चटके देऊन इजा पोचवणं, व्यक्तीला उघड्यावर लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणं, व्यक्तीवर अमानुष कृत्य करणं, व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीनं मूत्र किंवा विष्ठा घालणं किंवा या प्रकारच्या कुठल्याही कृती केल्या तर त्या गुन्ह्यास पात्र होतील. दुसरा प्रकार असा आहे की एखाद्या व्यक्तीनं तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणं आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार आणि प्रसार करून लोकांना फसवणं, ठकवणं आणि त्यांच्यावर दहशत निर्माण करणं. म्हणजेच चमत्कारांच्या आडून जर का छळ किंवा लुबाडणूक केली तर ते गुन्ह्यास पात्र होतील. अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूनं ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात अशा अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथांचा अवलंब करणं आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणं, उत्तेजन देणं किंवा सक्ती करणं हे गुन्ह्यास पात्र आहे. मौल्यवान वस्तू, गुप्तधन आणि जलस्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणानं करणी, भानामती या नावानं कोणतेही अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्य आणि जादूटोणा करणं आणि जारण मरण यांच्या नावानं व त्यासारख्या अन्य कारणानं नरबळी देणं किंवा देण्याचा प्रयत्न करणं किंवा अशी अमानुष कृत्ये करण्याचा सल्ला देणं, त्याकरता प्रवृत्त करणं अथवा प्रोत्साहन देणं हे सर्व गुन्ह्यास पात्र आहे. आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचं भासून अथवा एखाद्या व्यक्तीत अतिंद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणं किंवा त्या व्यक्तीचं सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकी देणं, फसवणं किंवा ठकवणं हे सारं गुन्ह्यास पात्र आहे. एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते किंवा भूत लावते
किंवा मंत्रतंत्रानं जनावरांचं दूध आटवते असं सांगून त्या व्यक्तीबाबत तशी समजूत निर्माण करणं किंवा त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती अपशकुनी आहे किंवा रोगराई पसरण्यास कारणीभूत ठरणारी आहे असं भासवणं, अशा व्यक्तीचं जगणं मुश्किल करणं, त्रासदायक करणं वा कठीण करणं, एखादी व्यक्ती सैतान असल्याचं किंवा ती सैतानाचा अवतार असल्याचं जाहीर करणं, या साऱ्या गोष्टी गुन्ह्यास पात्र आहेत. जारण मरण करणी किंवा चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं, तिची नग्नावस्थेत धिंड काढणं किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणं हे गुन्ह्यास कारणीभूत आहे. मंत्राच्या सहाय्यानं भूत पिशाच्यांना आवाहन करून किंवा भूत पिशाच्यांचं आवाहन करीन अशी धमकी देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात घबराट निर्माण करणं, एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा होण्यास भूताचा किंवा अतिंद्रिय शक्तीचा कोप असल्याचं समज करून देणं किंवा तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी तिला अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य वा उपाय करण्यास प्रवृत्त करणं, जादूटोणा अथवा अमानुष कृत्य करून किंवा तसा आभास निर्माण करून एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती घालणं, शारीरिक वेदना करण्याची किंवा तिचं आर्थिक नुकसान करण्याची धमकी देणं हे सारं गुन्ह्यास पात्र आहे. कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे किंवा यासारखा उपचार करणं हे गुन्ह्यास पात्र आहे. बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो असा दावा करणं किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचं लिंग बदल करून दाखवतो असा दावा करणं हे गुन्ह्यास पात्र आहे. स्वतःत विशेष अलौकिक शक्ती असल्याचं अथवा कुणाचा तरी अवतार असल्याचं वा स्वतःच पवित्र आत्मा असल्याचं भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असं सांगून अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणं हे गुन्ह्यास पात्र आहे. मूल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्तीद्वारा मूल होण्याचं आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणं हेही गुन्ह्यास पात्र आहे. एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अमानवी शक्ती असल्याचं भासवून त्याद्वारे अन्य व्यक्तीची लुबाडणूक करणं, ह्या ज्या साऱ्या गोष्टी आहेत ना, या साऱ्या गुन्ह्यास पात्र आहेत. आणि मंडळी, अशा प्रकारच्या घटना आपण वारंवार आपल्या भोवती घडताना बघत असतो, पण त्यावरती आपण काही क्रिया, प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देतोच असं नाही. पण आता मात्र हा कायदा आपण जाणून घेऊन अशा व्यक्तींना आपण कायद्याद्वारे शिक्षाही देऊ शकतो. ह्या कायद्यान्वये ज्या कृती गुन्ह्यास पात्र आहेत त्या आपण जाणून घेतल्या, पण रोजच्या जगण्यातल्या ज्या काही कृती आहेत ना, की ज्याच्यासाठी हा कायदा लागू नाही, त्याची ही एक स्वतंत्र अनुसूची आहे आणि ती आपण जाणून घेणं आवश्यक आहे. मुळात ह्या साऱ्यांमुळेच गैरसमज जास्त प्रमाणामध्ये पसरलेले आहेत. तेव्हा ज्या कृतींमुळे गुन्हा होत नाही अशा कृती कुठल्या आहेत त्याही मी या GR मधून वाचून दाखवणार आहे. कोणत्याही धार्मिक वा आध्यात्मिक स्थळाच्या ठिकाणी घातलेल्या प्रदक्षिणा, यात्रा, परिक्रमा या प्रकारचे उपासना मार्ग तसंच वारकरी संप्रदायाच्या किंवा इतर वाऱ्या ह्या कायद्यान्वये गुन्ह्यास पात्र नाहीयेत. हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, भजन, इतर धार्मिक पारंपरिक शास्त्रांचं तसंच प्राचीन विद्याकलांचं शिक्षण, आचरण, प्रचार, प्रसार हे आपण मुक्तपणे करू शकतो. दिवंगत संतांचे चमत्कार सांगणं, त्यांचा प्रसार, प्रचार, साहित्य वितरण करणं, तसंच शारीरिक आणि आर्थिक नुकसान न करणाऱ्या प्रकारचे धर्मगुरूंचे चमत्कार सांगणं, त्यांचा प्रचार, प्रसार आणि साहित्य वितरण करणं. घर, मंदिर, दर्गा, गुरुद्वारा, पॅगोडा, चर्च किंवा इतर प्रार्थनास्थळं अशा ठिकाणी व्यक्तीकडून किंवा व्यवस्थापनांद्वारे शारीरिक व आर्थिक नुकसान न करणारे अशा प्रकारचे केले जाणारे प्रार्थना, उपासना आणि सर्व प्रकारचे धार्मिक विधी आपण करू शकतो. सर्व धार्मिक उत्सव, सण, विधी, प्रार्थना, मिरवणूक, त्या संबंधातली इतर धार्मिक कृत्य, अंगात येणं, कडक लक्ष्मी, व्रत वैकल्य, उपवास,
नवस बोलणं, मन्नत मागणं, मोहरम, मिरवणूक इत्यादी सर्व धार्मिक विधी आपण करू शकतो. धार्मिक विधीनुसार लहान मुलांचे नाक कान टोचणे, जैन धर्मियांद्वारा करण्यात येणारं केशलोचन यासारखे धार्मिक विधी आपण करू शकतो. वास्तुशास्त्रानुसार तसंच जोशी ज्योतिषी, नंदी बैलवाले ज्योतिषी व इतर ज्योतिषांद्वारे दिला जाणारा सल्ला, जमिनीखालचं पाणी सांगण्याबाबतचा सल्ला हे आपण सगळं करू शकतो. या दोन्हीही अनुसूची आपण लक्षात घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की धर्म स्वातंत्र्याला कुठेही विरोध नाहीये. त्याच्या आडून जे लुबाडणूक, छळ, मारहाण, हत्या होतात त्या विरोधामध्ये हा कायदा आहे. आणि याही पलीकडे जाऊन आपल्या मनामध्ये कुठे शंका असेल ना, तर ह्या कायद्याचा जो GR आहे ना त्याचा आपण अभ्यास करू शकतो. ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्याची ह्या कायद्याबाबतची जी कार्य आहेत ना ती सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे. आणि या कायद्याचं वैशिष्ट्य असं की याचा दुरुपयोग होऊ नये काळजी घेतली आपण. याच्यामध्ये इन्स्पेक्टर लेव्हलचा जो अधिकारी आहे, पोलीसचा अधिकारी जो आहे, तो खाली सब इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल चौकशी करणार नाही. तर तो अधिकारी त्याची चौकशी करेल आणि सिद्ध करायची जबाबदारी सरकारवर आहे किंवा हे आहे म्हणून. आणि म्हणून अशा प्रकारचा म्हणजे जाणून बुजून कोणावर याच्या अटकवण्याचा प्रयत्न किंवा गैरसमजून कोणावर गुन्हे दाखल करणं असं होऊ नये याची सुद्धा पूर्ण आपण काळजी याच्यामध्ये घेतलेली आहे. या कायद्याचा जर का भंग झाला ना तर 6 महिन्यापासून 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि 5,000 पासून ते 50,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. भूत लागलं, आता हे संशोधक भूत नसतील ते म्हणते आहे ते भुलटे वगैरे वगैरे जगामध्ये. तर यांचं म्हणणं आहे की भूत लागलं त्याच्यावर तंत्रमंत्र करा हरकत नाही, याला या कायद्यात बॅन नाही, तुम्ही तंत्रमंत्र करा. पण भूत काढता काढता ते जीव घेण्याचा जीव जात असेल का परमनंट इंजुरी होत असेल तर मग हा कायदा कव्हर करते. तंत्रमंत्राला विरोध नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या. या ज्या सगळ्या वाईट किंवा अनिष्ट गोष्टी आहेत ना त्या आपण समोर उखडून टाकायला पाहिजे, पण त्याआधी त्या आपण जाणून घ्यायला पाहिजेत. परंतु खरी गरज त्याची अजूनही याच्यामध्ये अवेअरनेसची गरज आहे. कायदा करून चालत नाही, अवेअरनेस कारण खूप खोलवर आणि खूप इंटेरियल म्हणजे लहान लहान पोड असतील, छोट्या वस्त्या असतील, तिथे रुतलेलं आहे. मनामध्ये पिढ्याने रुतलेले लोक आहे. म्हणून हे ऋतून चांगल्या गोष्टी रुजवणं हिला थोडा वेळ लागणारच आहे. म्हणून आम्ही आता या विभागाच्या मार्फत ह्या क्षेत्रामध्ये जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्याचेसुद्धा प्रवचनं ठेवणं, त्याच्यामार्फत हा कार्यक्रम करणं किंवा अधिकाऱ्याच्या बाबतीत ट्रेनिंग देणं. ह्या कायद्याची सक्षम अंमलबजावणी फक्त आपल्या महाराष्ट्रातच होऊ शकते. तर सगळ्याच इथल्या राजकीय पक्षांमधल्या माणसांची मनोवृत्ती ही पुरोगामी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की या महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्तम कार्यकर्त्यांचं एक मोहळ आहे, पुरोगामी कार्यकर्त्यांचं. ते मोठ्या प्रमाणावर या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करू शकतात, जे इतर प्रांतांमध्ये शक्यच नाही आहे. तिसरी गोष्ट, इथला प्रेस जागृत आहे आणि त्यासोबत पोलीस खातं जागृत आहे. त्यामुळे सरकारने जर ठरवलं आणि सगळ्यांचं सहकार्य जर लाभलं तर खऱ्या अर्थानं हा कायदा उत्तम पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राबवला जाऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये जर हा कायदा ताकदीनं राबवला गेला तर संपूर्ण महाराष्ट्राचं चरित्र आणि चित्र पुढच्या 10 वर्षामध्ये बदलू शकतं. मंडळी, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी ह्या कायद्यासाठी अक्षरशः आपलं आयुष्य वेचलं. तर म्हणून याचा श्रेय द्यायचं असेल तर डॉक्टर दाभोळकर साहेबांच्या आणि त्यांचे जे सहकार्य आहेत ते किंवा जे श्याम मानव जे प्रचार करतात किंवा त्यापासून करतात, त्यांनी या संघटनेने खूप मोठं काम या महाराष्ट्रामध्ये केलं. आणि पुढे मग आम्ही त्याच्यामध्ये कायद्याचं रूपांतर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी खूप सहकार्य केलं आणि विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सहकार्य चांगली चर्चा केली, हा कायदा केला. आणि हा कायदा झाल्याच्या नंतर मी तुम्हाला परत सांगू इच्छितो की कुठेही आता पाहाल तुम्ही कुठेही ॲजिटेशन नाही, कुठेही याचा विरोध नाही. त्याची जागोजागी ज्या पद्धतीने त्यामध्ये अंमलबजावणी चालू आहे. एका बाजूने कायदा आणि दुसऱ्या बाजूने ताकदीनं या तिन्ही माध्यमातून होणारं पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सरकार या तिन्ही माध्यमातून होणारं प्रबोधन, यातनं आपण समाजाचं चित्र बदलवू शकू आणि हजारो माणसांचे जीव वाचवू शकू. आता त्यांचे सारे सहकारी आणि त्यांची पुढची पिढी ह्या कार्यासाठी अधिक जोमाने कामाला लागलेली आहे. श्याम मानव आहेत, इतरही अनेक संघटना आहेत जे सारे ह्या अनिष्ट रूढींविरोधामध्ये झगडत आहेत, समाजाला कुठेतरी विकसित करत आहेत. कारण आम्ही म्हणतोय ते आम्ही वारंवार सिद्ध करत गेलो होतो
गेल्या 30 वर्षामध्ये आम्ही म्हटल्याच्या विरुद्ध एकही पुरावा कुणाला आजपर्यंत सादर करता आलेला नाही. आमचं एकही आव्हान कुठे फसलं नाही. आम्ही एकाही ठिकाणी पराभूत झालो नाही. म्हणून आमची जी संपूर्ण क्रेडिबिलिटी या कामाची आणि या विषयाची होती ती तर एस्टॅब्लिश झालेली होती. पण त्याला राजमान्यता मिळणं आणि त्याला कायद्याचं पाठबळ मिळणं. पूर्वी कसं मला माझ्या ओळखी खातर किंवा मी काहीतरी कन्व्हिन्स करतो आहे पोलीस अधिकाऱ्यांना किंवा तिथल्या संबंधित एखाद्या राजकीय मंत्री असतील कोणी असतील त्यांना आणि त्या माध्यमातून एखादी गोष्ट होते आहे. दरवेळी पर्सनल लेवलवर कन्व्हिन्स करण्याच्या ताकदीवर आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. आता मात्र कायद्याचं पाठबळ असल्यामुळं आणि त्याला राजमान्यता असल्यामुळं स्वाभाविकच ते अत्यंत महत्त्वाचं. नाही, मला याचा फार आनंद झाला की ही अनेक 18 वर्षाची तपश्चर्या आहे आपल्या महाराष्ट्र कोणते शासन त्यांनी आपली तपश्चर्याच खरं मी बनेल हा चांगला कायदा व्हावा यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. ते काळात होऊ शकत नाही, परंतु माझ्या काळामध्ये म्हणजे मी हे बिल पायलट केलं आणि हे बिल पास झाल्याच्यानंतर मला खूप आनंद झाला की आपण खूप चांगलं करतो. पण त्यावेळेला तर मला भीती वाटली की पुढे जाऊन कायदा पास झाल्यानंतर का होईल. परंतु ज्यावेळेला कायदा पास झाल्याच्यानंतर मी 2-3 महिने वेटच केला आणि 3 महिन्यानंतर मला खूप आनंद झाला, कारण याचा कुठेही विरोध नव्हता आणि लोकांना लक्षात आलं की हे आपला गैरसमज होता, काहीतरी आपण त्याच्या मागे लागलो होतो. हे अतिशय चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये खूप मोठ्या साधू म्हणजे मोठे मोठे लोकंसुद्धा याचे भाग घेतले. धार्मिक ज्याला प्रमुख यांच्यासुद्धा आम्ही चर्चा केली ना, तुम्ही सांगा याच्यामध्ये काय आहे. मग त्यांनी सांगितलं बा ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा. मग ठीक आहे याच्या कायद्यामध्ये आहेच म्हटलं, पण अधिक स्पष्टता आणू म्हणून ते एक शेविंग क्लॉज टाकला, एक्झाम्पशन ते एवढ्या गोष्टी आम्ही एक्झाम करून टाकल्या. त्याच्यामध्ये आता पुढं प्रश्न नाही आला. मग जनजागृती हा महत्त्वाचा विषय आहे, तो आमचा पुढचा कार्यक्रम आहे. मंडळी, क्षणभर थांबून ह्या साऱ्या गोष्टींचा आपण विचार करूया. आपल्या भोवती ह्या ज्या सगळ्या अनिष्ट गोष्टी घडतात ना, त्याला पायबंद घालण्यासाठी आपण व्यक्त व्हायला शिकूया. त्यासाठी कायद्याचं पाठबळ आपल्याकडे आहेच. आपल्या सगळ्यांचं काय होतं ना की रोजच्या लढाईमध्ये आपण इतके व्यग्र असतो ना की ह्या सगळ्या वाईट घटना आहेत त्या आपल्याला दिसत असतात, पण त्या आपल्या मेंदूपर्यंत पोचत नाही. आणि कधी मेंदूपर्यंत पोचल्या ना तरी त्यावरती व्यक्त व्हायला किंवा रिॲक्ट व्हायला आपण कुठेतरी कचरत असतो. वास्तविक मनातल्या मनामध्ये आपण सुद्धा अनेकदा उसळून उठत असतो, पण मला काय करायचं आहे त्याचं हाही विचार आपल्या मनामध्ये येतो. पण आता मात्र हे सगळं मनातले विचार झटकून या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्याचं समूळ उच्चाटन आपण करूया. आपण व्यक्त व्हायला शिकूया. त्यासाठी जनता दरबारचं व्यासपीठ सज्ज आहेच. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे, तेही तुम्ही लाईक करा. त्याच्यावरती खूप प्रकारची माहिती आम्ही दिलेली आहे. तुमच्याकडे काही माहिती असेल तर तीही माहिती तुम्ही त्याच्यावरती द्या. या पेजवरती आमचा संपर्क पत्ता किंवा नंबरही आम्ही दिलेला आहे, आमच्याशी तुम्ही संपर्क साधा. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे, तोही तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा. तशी रिक्वेस्ट तुम्ही आमच्यापर्यंत जरूर पाठवा. जनता दरबारच्या या सगळ्या प्रयोगांची तंत्रशुद्ध माहिती देणारं एक सचित्र पुस्तक आता आम्ही तयार करत आहोत. तसं जनता दरबारच्या सगळ्या DVDही आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही जनता दरबारच्या या पेजवरची माहिती जरूर करून घ्या, कारण चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरती आपण भेटत असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा, जेणेकरून ही जी चांगली किंवा सकारात्मक माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.